तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतृध्वानि मतिर्मतिर्मा। चंद्रतीर्थे चंद्रिका शंभुतीर्थे अंबिका संततीर्थे विवेका सणेकी गुरुतीर्थे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आपली जैसा। आज आलेल्या सर्व भाविक भक्तांना शिष्यमंडळी आलेले प्रेमाची अति मंडळी सर्वांनी ह्याचे गुरुपौर्णिमेच्या निमित्त म्हणून आपल्या आश्रमामध्ये जमलेल्या सर्वांना मी अत्यंत आवडीनं त्यांचं आभार करतो। मी आवडीनं प्रेमानं तुम्ही दरवर्षाला येता थोड्या जागा कमी पडू लागल्या सुद्धा करावं काय त्याला एवढी मोठी मंदिर बांधायला लागूनही अजूनही जागा कमी पडू लागलेल्या आहे। भगवंताची कृपा असतील पुढच्या वर्षी थोडं पुढे मंडप करायची अपेक्षा आहे। ते आताच काही सांगायला नको आहे, पुढे होईल पांडुरंगाची कृपा असेल तर तेही होईलच। असो विचार काय सांगायचा, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु शिष्यांचा फार प्रेमाचा संबंधाचा दिवस आहे। ते आज सर्वांनी बरेच मंडळी इथं शिष्य आहेत तसंही त्यांच्यापेक्षाही अति प्रेमाची मंडळी ह्या ठिकाणी आलेली आहेत। म्हणून सर्वांना आपण प्रथम सर्वांना अभिनंदन करून सर्वांना जे काही स्वागत करून थोडं मी अर्धा तास बोलतो बरं, कारण पावसाची काही दिसू लागलेलं आहे। सकाळी बरं वाटलं पण आता पुन्हा थोडं आपण बोललेलं आहे। वेळ झाला म्हणून सुद्धा लक्षातून यायला तर ते रथ नको म्हटलं तरी आपले काही मंडळी प्रेमाचे रथ आणून थोडे निर्मित वगैरे आपले त्याकरिता थोडं वेळ झालेला आहे। बहुतेक सर्वांनी आला तर प्रेमाने बसलेले आहात आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कोणालाही आळस नाही, कोणालाही त्रास वाटत नाही आहे। आणि एवढंच सांगाय पुढे काय आजचं गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु शिष्यांचा फार प्रेमाचा संबंध आहे। गुरु म्हणजे मी का गेल्या वर्षी सांगितलेलं आहे, अज्ञान सूर्य उदयात झाले असताना अंधार निघून जातो तशाप्रमाणे आणि भगवंताच्या शब्द गुरुमुखांना ऐकले असताना संत मुखांना ऐकले असताना आणि जे भगवंताविषयी अज्ञान आहे आमच्या तुमच्यामध्ये ते अज्ञानाचा अंधकार दूर होतो बरं, असं प्रथा आहे, असे विचार आहे। म्हणून कारण का स्वतःच्या विचारापेक्षाही गुरुमुखातून घेतलेले शब्द फार लवकर माणसाला जे काही ज्ञान प्राप्त होतात ते बघा। तसं स्वतः अभ्यास करून जरी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर शाळेमध्ये शिक्षकच लागत नव्हतं, सर्व आपलं आपण वाचत होते आणि परीक्षा देत होते, पास होत होते। तसं नाही बरं। आणि गुरुमुखातून शब्द जे ऐकत असतात नाही लेकिन ते शब्दाचं फार लवकर पाठांतर होतं प्रत्येक माणसाला। म्हणून जसं शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवले असताना तसं मुलांना चांगला अभ्यास होतो तशाप्रमाणे परमार्थामध्ये एक गुरु पाहिजे। बघा प्रथम शास्त्रात सांगतात प्रथम गुरु आई आहे मुलांना, त्याकरिता प्रथम आईनं चांगलं पाहिजे बरं। आईच्या योगानं मुला मुलीचं सद्गुण प्राप्त होतात, त्याकरिता प्रथम गुरु बघा। तुम्ही जिजामातेचं कथा कोण सांगते सांगा। आजकाल मोबाईल देऊ लागले मुलांना महाराज उगा हाता फिरवतात खालेवरे खालेवरे खालेवरे, मग कसं ज्ञान होते सांगा। सांगितलं होती जिजाबाई आपलं जे छत्रपती शिवाजी महाराजांची आई होती जिजाबाई लहानपणापासून रामायण महाभारत सांगत होती। रामायण महाभारत म्हणजे सामर्थ्य निर्माण व्हावं, कारण का तिने अवदशा भारताचं ज्या वेळेस जे होतं तिने पाहिली होती म्हणून त्याला वाटलं कोणतरी एक बहादूर असं निघावं, भारत जे काही शूर निघावं तिला वाटत होतं बरं। म्हणून ती आईनं लहानपणापासून त्याला फार जे काही उपदेश केले होते बरं, सामर्थ्य जास्त आणले होते। म्हणून पुढे 16 वर्षामध्ये केला होते। कोणाला सांगा म्हणजे 16 वर्षामध्ये पोरं बाहेर जाऊन लवकर येत नाही। एवढं जे काही काय शिक्षण काय हे आईचं प्रथम गुरु सांगितलेलं। आईकडे ज्ञान सुरुवातीपासून मी सांगत असतो, पुन्हा कीर्तनानंतर शकतो। आणि आईचं ज्ञान सुरुवातीला मुलांना असते बरं, त्याकरिता दुःशीलो मात्र दोषेण पितृदोषेण मूर्खतः कार्पण्य वंशदोषेण आत्मदोष दरिद्रतः शास्त्र सांगतं बरं। सुभाषकारांचं म्हणणं आहे मुला मुलीचं शीळ बिघडतोय आईचा दोष आहे, आणखी मुलगा अज्ञान होतो हे बापाचा दोष आहे, आणखी वंशदोष आहे कार्पण्य वंशदोष आहे ना, म्हणजे निर्दयपणा हे वंशांचा दोष आहे आणि स्वतःच्या दोषानं पुण्य पापाचा जे काही विचार करत असतोय असं। आणि पुढे म्हटलं तेच विचार पुढे सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन सभाग्यतः
असं आहे बरं हे. आणि तेच आईच्या पुण्यानं आणखी सुशील मुलगा सुशील मुलगी होत असतात. आणि बापाच्या पुण्यानं जे काही सौभाग्य प्राप्त भाग्यवान होतात मुलं पुढे म्हणते. आणि दयावंत जे गुण असतात नाही हे वंशांचा दोष असतो संतांचं म्हणणं आहे. आणि स्वतः दोषानं पुण्यवान होत असतोय माणूस बरं म्हणून. आणि गुरु ज्ञान प्रत्येकाला शाळेमध्ये शिक्षकांचं ज्ञान पाहिजे, आणखीन परमार्थामध्ये गुरुचं ज्ञान पाहिजे बरं. कारण का शाळेतलं ज्ञान पोट भरून घ्यायचं आहे, आणखी हे ज्ञान आपलं जीवनाचं कल्याण करण्याकरिता असलेलं ज्ञान आहे, हे परमार्थ ज्ञान आहे. त्याकरता म्हणता बघा तुम्ही नाना शास्त्र पठेन लोके नाना दैवते पूजनम आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. इथे हशम शंकराचार्य सांगतात किती पुराण वाचा, किती शास्त्र वाचा, किती काही वाचा, पण जोपर्यंत भगवंत कळत नाही जीवनामध्ये तोपर्यंत सर्व काही शास्त्र पुराण आणि व्यर्थ आहेत. आणि भगवंत म्हणतात, भगवंत आहे तरी कुठं. एकच सांगते, प्रथम तुमच्या आमच्यामध्ये देव आहे नाही सांगा. आत्मरूपामध्ये तुमच्या आमच्यामध्ये देव आहे, नाही असं काही नाही आहे. पण कळू लागला नाही, दिसू लागला नाही म्हणून नाही असं काही नाही आहे. पण ती प्राप्त करण्याकरिता संतांच्या सद्गुरूच्या वचनाचा अमृत आमच्याकडे पाहिजे लागतो, दुसरं काही नाही आहे. नाही. आणि तुम्हाला सांगतो बघा, मी आता काल सांगितलं काही ठिकाणी पुढामध्ये प्रवचनामध्ये एकच दृष्टांत तुकोबारायांनी देव आहे अशा शब्दांचा. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकवू नका. सर्वांना पाठांतर आहे. तुम्ही सांगा, जी हात हलवितात, मी बोलतो, तुम्ही ऐकता, कामं करता, स्वतः त्या एक सूक्ष्म रूपामध्ये जी एवढं मोठ्या देहामध्ये जी आत्मरूपामध्ये परमात्मा आहे त्याच्या योगानं हे चालत असते बरं. त्यांना एक जरी सूक्ष्म देह निघून देहातून निघून गेला तर एवढं मोठं शरीर काही काम करू शकत नाही. म्हणून तुम्ही सांगा, ही जी आत्मा आहे आमच्या देहामध्ये हेच भगवंताचा अंश आहे. हे आत्मा शरीरामध्ये जे अंश आहे हे भगवंताचा अंश आहे. आणखी जगामध्ये ब्रह्मांडात उद्भरून उरलेला आहे तर भगवंत अंशी आहे बरं. त्याकरता म्हणते बघा 15 अध्यायामध्ये ममी वंशे जीव लोके जीवभूत सनातन मनसृष्ट इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. भगवान म्हणतात अर्जुनाला, अर्जुना माझे सगळे हे माझे अंश आहेत, हे माझं अंश आहे, ते पण मला न ओळखता प्रकृतीस्थानी आकर्षती, जास्तीत जास्त प्रपंचाकडे वळतात हे लोक, असं इथे भगवंत अर्जुनाला म्हणतात बरं. त्याकरता संतांनी सांगतात की आपल्या काही वेळ प्रपंचामध्ये काढून थोडे स्वतःही पुण्य करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतो. तो म्हणजे काय, हेच बघा भजन कीर्तन. आज आपले महाप्रसाद सेवा म्हणजे महान जे काही प्रेमाचे शिष्य भक्त प्रकाश पाटील त्यांची ओळी आलेली आहेत. सोनजी प्रकाश पाटील लग्नामध्ये गेलो, लग्नामध्ये भरपूर स्वागत केले. मला आता ते काही आपण मुखानं सांगू नये समजा, जे केले ते त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही आहे. हे मलाच माहिती आहे, त्यांनाच माहीत. नको म्हटलं तरी ऐकला गेले म्हणून सुद्धा तर त्यांची प्रेम आहे, भावना आहे, ते गोष्ट वेगळं आहे. पुन्हाही गेल्या वर्षी सांगितले होते की महाराज पुढच्या वर्षी महाप्रसाद आमचा ठेवा. फार आवडीनं भक्तीनं सर्वांनी त्यांचे कुटुंबसहित आज भाऊ बहिणी भाऊजाई आणखी त्याचे वडील सर्वांनी त्यांचे धर्मकर्म सोडून त्यांची आई गेलेली आहेत. तेव्हा मी गेलो होतो तिथे कणजीला समजा. असू द्या, सर्वांनी प्रेमाने आलेले आहेत. त्यांचं आज महाप्रसाद सेवा आहे. फार प्रेमाचे आणखी आवडीनं त्यांनी किती का खर्च होईना महाराज तुम्ही फार मन मोकळेनं करा सांगितलेले आहेत बरं. असं अनुदान करणं म्हणा किंवा परमार्थ ज्ञान करणं म्हणा हे सर्व पुण्यकारक आहे, हे पुण्याचं काम आहे बरं. हे आणखी हेच तुम्हाला सांगतो तुम्हाला, हेच तुमच्याबरोबर आमच्याबरोबर येणारा वस्तू आहे बघा. कर्मानं गच्छन्ति जीव एकः, एवढं सांगायचं आहे मला. कर्म जे असते ही आमच्याबरोबर येणार आहे, एवढंच आपण समजायला पाहिजे. कर्म संघ येते म्हणून तरी जगामध्ये सर्व आपण एकच रूपाचे माणसं आहोत, पण एकाचं एकाला येणार. सोपं सांगतो नाही सांगा, सर्व आम्ही एकच, असं काय फरक आहे सांगा तुम्हाला. आम्हाला सगळ्याला एकच आहे, पण असं परिस्थिती आहे. कुणाला कसं आहे परिस्थिती, कुणाला कसं आहे, कुणाला काय कमी आहे, कुणाला काय कमी आहे नाही सांगा. मग सगळे माणसं असल्यावर सगळं सारखं असावं आहे का, नाही महाराज. सगळं हे केलेलं कर्माचा प्रतिफळ आहे बरं, नाही म्हणायचं नाही. हे संतांचं म्हणणं आहे, माझं नाही. कर्मानं गच्छन्ति जीव एकः, आम्ही पुण्य करून आलो तर आता सुखामध्ये आनंदामध्ये आहोत महाराज. केले कामात यश येतो. आणखीन काही पाप कर्म करून आलेले तर किती करा दुःखच आहे. असं तुमच्या आमच्या हातामध्ये आहे बरं. मी सांगतो बघा, जे मागे झालेलं आहे ते प्रारब्ध भोगावं होते, पण सध्या जे कर्म आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. हे पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ आहे आमच्या तुमच्या हातामध्ये आहे बरं. मी सांगितलं बघा, परवा कीर्तनामध्ये बोललो मी पुण्याला गेलो. त्यांना एक सांगितलं वाटतं, एक उडाण आहे, उडाण. पुण्यामध्ये एक उडाण आहे.
त्या उडाणाचं नाव आहे. आणि भक्ती आणखी मुक्ती म्हणून. भक्ती मुक्ती. भक्तीच्या लिहिल्या ठिकाणी जगत तुकोबारायचा जे काही मूर्ती आहे, भक्ती लिहिल्या ठिकाणी तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि शक्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती आहे. म्हणजे संसारामध्ये दोन्ही पाहिजे बघा, भक्ती पाहिजे, शक्ती पाहिजे. म्हणजे प्रारब्धही पाहिजे, कर्मही पाहिजे. बरं, कर्मही पाहिजे, पुरुषार्थही पाहिजे. दोन्ही असलं की बरं असते. बरं, नुसतं देव देते म्हटलं की जमणार नाही आहे. कर्म पुरुषार्थही करावं लागते. बरं, जरी भगवंताची कृपा असेल तर त्या पुरुषार्थामध्ये फळं प्राप्त होतं. नाही तर होत नाही. काही लोक येतात पंचायत बघायला, महाराज पंचायत बघा हो, काय केलं ना 16ला 12चा आहे म्हणतात. 16ला 12ला असं म्हटलं का? म्हणजे केलेल्या कामात यश नाही असा अर्थ झाला. का असं होत आहे? तर माणसाचं पुण्य राहत नाही आहे, कर्म राहते. कर्म छान आहे, पुण्य कमी असल्यामुळे कर्मात यश येत नाही आहे. पुण्यही पाहिजे. बरं, सांगत असतो हमेशा महाराज कसं होते, सर्व कर्म असते. कर्माला तुम्ही फळावरती समजून असं समजू नका तुम्ही. आता मी सांगत असतो, तहसील ऑफिसमध्ये एक तहसीलदार असतो आहे, एक छपरासी असतो आहे. छपरासी सकाळी 8 वाजता येतं आहे, सर्व झाडून टाकते, ऑफिस सगळं झाडतं, टेबल पुसते, खुर्ची पुसते. तहसीलदार बसायचं, सर्व काही चेक करून पाणी पिणी भरून ठेवून आणखी एक साधारण कपडे दिसून स्टूल घालून आणखी बाहेर बसतो आहे. आणि त्याला रामराम करत मध्ये सोडत जाते छपराशी. ते विचारून सोडते, हो तहसीलदारला सोडू का नाही, सोडू का नाही म्हणत. सकाळी 8ला म्हणजे तहसीलदार बसते पुढे. त्याला ऐकले साफ केलेलं मऊ खुर्चीमुळे येऊन नंतर 10 मिनिटं की 11ला येते तहसीलदार. टॅबला कधी येते होते मोठे माणसं. 11ला येऊन मग त्या मऊ खुर्चीवर बसले. काय थोडे होते काम तास 2 तास करतील की मला तिकडे जाय कुठून निघून जातोय. आता तुम्ही सांगा, मेहनत कुणाचं जास्त आहे, छपराशी का तहसीलदारचं? कुणा जास्त आहे? का बरं? मेहनतीला पैसा मिळावा की असं आहे का सांगा? मेहनत ज्या छपराशीच आहे. सरकार मिळाली सांगा, छपराशीला पगार जास्त द्यावं, तहसीलदारला पगार कमी द्यावं. सकाळी 8ला येते, संध्याकाळी जाते 5-6ला घरला पाप आहे. आणि त्याला येते 11 वाजता असं बसते, त्या 2-3 तास बसले की उठून निघून जाते. तहसीलदारला पगार जास्त असतो, छपराशीला कमी असतो. कारण का? त्यांना अभ्यास करून मोठे विद्वान झालेला आहे. विद्वानाचा प्रतिफळ आहे असं एकानं मला म्हटलं. महाराज तुम्ही सांगता बरोबर आहे, पण ते शिकलाय, विद्वान झाले, पहिले मेहनत केलाय, डोळ्यात केल भरभरून वाचलाय आणि अभ्यास करून विद्वान झालाय. जसं त्यानं अभ्यास करून विद्वान झालाय नाही, तसं आमचंही पूर्ण पुण्य आहे मागं. पुण्य आहे म्हणून आम्हाला इथं सुख आहे, बरं आनंद आहे. आम्हाला नसल्यामुळे त्रास होत असते. बरं, त्याकरिता एवढं सांगायचं आहे, आपण पुण्य केलं पाहिजे. माणूस काय केलेलं आहे? हो, कर्मानुगत हे माणूस काय केलं, विषयामध्ये प्रवर्त का होतो, मागला संस्कार आहे. बरं, त्याकरिता त्याचं असलेलं परमात्माचे ज्ञान प्राप्त करून देण्याकरिता संत पाहिजे. बरं, संत एकच, सद्गुरू एकच. सद्गुरू म्हणजे आपण करून घ्यायचं आहे हक्काचं. संत म्हणजे सामूहिक संत कोणी सांगू द्यावं. आणि बघा, संत कोणाचे ज्ञान जे आम्हाला प्राप्त होतोय ते चांगलं वस्तू आपण घ्यायला पाहिजे. भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये 24 गुण, दत्ताने 24 गुण केलाय. 24 गुण दत्तात्रयाला. म्हणजे ज्यांच्यात ते गुण शिकलेले आहेत, त्यांनी त्याचे गुण शिकलेले आहेत. बरं, गुण शिकलेले आहेत. मग तो गुरु झाला. तुम्ही कुणाचं ज्ञान सांगितलं, एखाद्याचं उद्धार झालं तर त्याची, आता तुम्ही एक माणूस दारू पितो म्हणून समजा, तर समजावून सांगितलं बाबा दारू पिऊ नको, बरोबर नाही, त्याने अचानक सोडला म्हणून समजा, त्यांनी गुरुच त्याला त्याच्या सांगण्यावरून त्यांनी सोडलेले आहेत. म्हणजे असे प्रत्येक एक विचार जरी आपल्याकडे चांगलं जरी आले असताना ते गुरु समजायला पाहिजे. बरं, दुसरं काही नाही. त्याकरता इथं म्हणतात. आणि सद्गुरूपासून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, संतापासून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आम्ही विसरलेले आहोत. बरं आहे, मध्ये मागे सांगितलं बघा तुम्हाला, गौतम बुद्धानं एक मळ्याला आणखीन एक महारोगीला, एक म्हाताऱ्याला पाहिला मध्ये. राजा होता बरं, त्याने घरात त्याला सांगितले होते त्याच्या 20 वयामध्ये हे ना संन्यास घेतोय म्हणून, निघून जाते म्हणून सांगितले होते. आईबाप काय केले हो, ते सिद्धार्थ नावाचा राजा होता पहिले, त्याला बाहेर सोडच नाही तो. पण शेवटला आता बघा मोठा झाला, बायको लग्न केले, मुलगा झाल्यावर आता काय करते, जाऊ दे म्हणून सोडले बाहेर. तथावर बसणारा होता एक सत्र म्हणून एक म्हातारा आला हातात काठी घेऊन. असं का म्हटलं सारथीला, असं अवस्था प्रत्येकांच्या म्हातारपणामध्ये येते माणसाला. असं मग दुसरं पुढे गेला, महारोगी दिसला. कसं का, मागाला कर्म यायला रोग आहे, ठीक आहे. अजून एक पुढे गेले की एक पुढे घेऊन निघाले की म्हणून समजा न्यायाला, हे असं का. पण एकाला एक दिवशी जन्मलेला माणूस किती जावं लागते पुढे ना मागे.
आणि हे चुकून घाव तरी काय करावं, तर एकच साधन येतो. अमर भाव तरी काय करावं, एकच साधन येतं, परमार्थ चिंतन देवाचं आणि सद्गुण सदाचार. आता बघा शिवाजी महाराज आहेत का गेले सांगा तुम्हीच. शिवाजी महाराज शिवाजी देह ठेवलेले आहेत, पण आज त्यांचं आठवण आम्ही करतो. कारण का, त्यांचं कर्म तसं झालेलं होतं, पण त्यांचं आठवण. तुकाराम महाराजांचं आठवण ते सुद्धा वैकुंठाला गेले, पण त्यांचं आठवण आज आम्हाला येत असते. कर्म त्यांनी केलेले होते, त्याकरिता मलाही पण कीर्ती होता म्हणतात. बघायचं तुका म्हणे एक मरणची उत्तमची वर कीर्ती मागे. असं प्रत्येक मनुष्याला हे अवगत आहे, करून घ्यावं जरी म्हणते असताना. आता व्हायला तर ते काय करतात ते गोष्ट वेगळा आहे, पण प्रत्येकाला ह्याची अवगत होऊ शकते. बरं नाही असं काही नाही आहे. एवढा करता मनुष्यदेह दिलेला आहे की बघा, मनुष्यदेहाला वाचा ज्ञान फार छान दिलं. गौतम बुद्धानं आता तिथून उडी मारला, घरातून बाहेर पडला महाराज, आणि ते गयाला आला. तिथं एक वड्याचं झाड आहे, ते भरून तपश्चर्या केला त्यानं, त्याला भगवंताची प्राप्ती झाली. घरला आला, बायकोनं विचारली, गमत आहे समजा, विचारली कसं कुठं काय गेलतो, असं तपश्चर्या केलं, काय प्राप्त करून घेतलं तुम्ही, विचारली बायकोनं. म्हटलं प्राप्त करून घ्यायचं काहीच नव्हतं, माझ्याजवळच होतं, पण विसरलं होतं. संतांकडून ते विसरलेल्या वस्तूचं ज्ञान करून घेतलं, विसरलेल्या वस्तूचं ज्ञान करून घेतलं. माझ्याबद्दल तुमच्याबद्दल नाही काय सांगा. प्रत्येकाला ज्ञान भगवंतानं दिलं. हे दुसऱ्या देहाला ज्ञान आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु लोकांना ज्ञान नाही, मनुष्य देहाला ज्ञान दिलं. दिल्याने सांगा, आम्हाला कळते पुण्य पाप धर्म अधर्म नीती अनिती आचार अनाचार सर्व काही कळते. आम्हाला ज्ञान दिलं. ज्ञान देऊनच देह दिलाय भगवंतानं आम्हाला. असं आहे बरं. पशुपक्ष्यांना ज्ञानच नाही हो, पण त्याला पाप पुण्य नाही त्या लोकांना. बरं, आम्हाला भगवंतानं ज्ञान दिलेलं आहे. ते गौतम बुद्धानं म्हणते, माझ्याकडे ज्ञान होतं, पण सगळं अज्ञानाच्या आवरणामुळे माझं ज्ञान विसरलेलं होतं, पण आज संतांच्या संगतीतून मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हेच ज्ञान, माझं ज्ञान मी प्राप्त करून इथं आलेलं आहे, दुसरं ज्ञान कोणतंही नाही. अशाप्रमाणे आणखी त्या गौतम बुद्धा म्हणजे काय हो, आमच्यामध्येच ज्ञान आहे, पण तो ज्ञानाचा जरी आपण सदुपयोग करून घ्यायचा असेल तर संतांना संता विणप्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही. बरं, एक नंबरांचा अभंग आहे, हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाचे बंधने, संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही. बरोबर नाही सांगा. भागवतात सांगतात, सत्संगेन परमप्राप्त्यं दुस्तरं तरते चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. सत्संगाशिवाय आपल्याला खरं ज्ञान, जसं शिक्षकाशिवाय खरं शाळेचं ज्ञान होत नाहीये, संतांच्या संगतीशिवाय परमार्थाचे ज्ञान आम्हाला कळत नाहीये. काही लोक देव कुठं आहे म्हणणारे अजूनही आहेत, कुठं आहे अजूनही कुठं आहे देव म्हणणारे आहेत. एकच सांगतो, देव तुमच्यामध्ये पहिले पहा, नंतर तुम्हाला मागून जे कुठं आहे देव आपण कळते. तर तुमच्यामध्ये पाहून घेतलं म्हणजे बघा, काही वस्तू दिसत म्हणून असत नाही तसं नाहीये, काही दिसतात म्हणून असते असंही नाहीये. आहे ना सांगा, काही वस्तू दिसत नाही ते पण ते नाही तसं नाहीये, पण काही दिसतात पण असते असंही नाहीये. सांगू तुम्हाला, उसामध्ये साखर आहे का नाही, दिसतंय का तुम्हाला? उसगोळा पाण्यामध्ये घाला, दूध घाला, चहा होते का बघा, पण दिसतंय का? ते प्रयत्नाद्वारा दिसतोय. दुधामध्ये तूप आहे, पण प्रयत्नानं त्याला प्राप्त करून घ्यायला येतोय. तसं महाराज जगामध्ये देव आहे, पण त्याला संतांनी प्राप्त करून घेतलेले आहेत, त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांनी लिहिले काय म्हणून, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, किंवा अनुभव आले अंगा जो या जगा, किंवा तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियला. इथून प्रमाण द्यावं सांगा. तुम्ही प्रकट करून घेतले तर मला साक्षी आलेलं आहे, म्हणून तुम्हाला जगाला उपदेश करू लागलेले आहोत, असं संतांचं सांगितलं. असं म्हणतात, संताशिवाय ज्ञान होत नाही, म्हणून ते म्हटले ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे. बरं, आणि ते म्हणतात बरं, त्या गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. आणि हे सांगतो तुम्हाला, रोज सांगतो कीर्तनामध्ये. काही लोक म्हणतात महाराज कीर्तन प्रवचन करा, ऐका, कीर्तन ऐका, देवाचं चिंतन करा म्हणतात. लाभ काय आहे? एकच लाभ आहे तुम्हाला, समाधान शांती. बरं, तेव्हा समाधान शांती आहे, आणि सुख नाही कुठे, सुख नाही त्या ठिकाणी सुख समाधान. कारण का प्रपंच संपत नाही लवकर होत, पण परमार्थ आनंद होतोय, बरं वाटतंय. पण त्याकरिता इथं आनंद वाटणारी वस्तू म्हणजे हे भगवंताचं जे काही भगवंताचं जे काही चिंतन करणं हे महत्त्वाचं आहे. काही वेळ काढणं म्हणजे बघा, आत्मनिष्ठित का असं काही नाही आहे. सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा कर चोजवीत येतील, किंवा संसारी असावे असोनी नसावे. सर्व आम्हाला वाटते, लोकांना माहीतच आहे. म्हणजे बघा,
आणि प्रपंचामध्येच प्रपंच खूप फाटा न करा. म्हणजे मला सांगतो तुम्ही चातुर्मास करता आणि संसाराला पैसा आता बघा पाटलापाशी भरपूर देवाण द्यायला एवढं मोठा खर्च करून म्हणून चपात्या भाजी करा म्हटलं ते मी नको म्हटलं. आम्ही सावकार ते म्हटलं सगळं तुम्ही लक्षात येते धनाजी वगैरे होतो खूप पाटील तर लोक फार येतात तर कोणाला माहिती आहे कमी जास्त होऊ नये एक बार किती का हेच होईना आनंद जेवू दे. मी म्हटले नाही मला किती का खर्च येणार तुम्ही कराच करा बरं जे आहे ते बरं आहे पण त्यांच्या अपेक्षित बुद्धीनं फार म्हणजे भरपूर स्वयंपाक करून ठेवले बरं नको म्हटलं तरी राहू काय सांगायचा विचार आहे की करण्याचे एक माणसाचं म्हणजे संसारमध्ये संपत्ती पाहिजे म्हणजे खूप करा करून या धन उत्तम व्यवहार उदास विचार द्यायचं करी उत्तमची गती तो एक पाहून उत्तम भोगील जीव खाणी म्हणून संतांचं म्हणणं आहे. आपण हे संसार सोडावं असं काही नाही. संसार मोठ्या प्रेमानं आनंद जे आपल्या प्रारब्धाला आलेले आहे ते करावं लागते. ब्रह्मचारीचं काम त्याला आहे, संन्यासीचं काम त्याला आहे, आमचं संसारचं काम आम्हाला आहे. बरं म्हणून संसारामध्ये खूप मेहनत करावं लागते, कमाई करावं लागते. पण कमाई करून काही ना काही त्याच्यातून देव धर्माला क्षेत्राला आपण खर्च करायला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तशाचप्रमाणे आणि आज त्यांचं झालेलं आहे. सांगायचा विचार का हो संताशिवाय मनुष्याला खरं परमार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. संतावेन प्राप्ती नाही असं एकनाथ महाराजांचा अगदी म्हणता येतं. गुरु देते ज्ञान ज्या ठिकाणी सांगतो तुम्हाला गुरुचं काम असं आहे धर्मरक्षण होतंय म्हणून संतापासून, देशरक्षण होते म्हणून मिलिटरीपासून, सेनापासून होते ना. सांगा देशरक्षण करणारे ते लोक वाटवायचं बंधू घेऊन कधी मरतात कधी जातात फक्त आहे. पण किती हिंमत आहे सांगा वाटायला बंधू घेऊन मरतातही मारतातही रक्षण ते देशाचं करतात. आणि धर्मरक्षण होतं आणखी संतापासून. बरं त्याकरिता भागवतामध्ये सांगितलं बघा संत आणि गुरु म्हणा संत म्हणा आणि मंत्री डॉक्टर स्वार्थी होणे. ऐकलं की सगळे लोक मंत्री स्वार्थीला होणे. स्वार्थ असला की नाही देशाचा नाश होतो. डॉक्टर स्वार्थी असल्याने देहाचा नाश होतो. गुरु स्वार्थी असला म्हणजे परमार्थाचा नाश होतो. म्हणून हे तिन्ही वस्तू स्वार्थी राहायला नको आहे असं बरेच प्रमाण आपण मागे सांगून गेलेले आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये गुरु तेथे ज्ञान आणि गुरुचं कामही तसंच आहे. मागे तसं होते गुरु जगाला ज्ञान सांगत होते, ज्ञान सांगत होते आणि चुकून चालल्या माणसाला उपदेश करत होते, प्रेमानं सांगत होते आणि शिवाजींनी सांगत होते. आता तुकारामाला शिवाजीनं काय सांगितलं येतं किती सांगतो तरी आता मी म्हणत नाही आहे पण सर्वांना माहीतच आहे. प्रेमानं सांगितले पहिले सामोदाम दंड भेद. ठीक बघा कवरं पांडव युद्ध सुरू झालं नाही सांगा सुरू व्हायचं होतं अजून झालं. 13 वर्ष वनवास बघून पांडव घरला आले. राज्य मागितलं दिलं गेलं ते दुर्योधन आहे. त्याचं नाव दुर्योधन लोकांचं धैर्य खराब करणारा. आता कसं करावं युद्ध ठरलेलं आहे पण कृष्णाने म्हटले तसं युद्ध करणे तसं आमचं शास्त्र आहे, आमचा नियम आहे. काय नियम आहे? रामायणापासून युद्ध करण्याच्या पूर्वी रामसुद्धा अंगाला पाठवून दिला होता शिष्टाकेला सांगून बघा अजून प्रेमानं सांगून पाहू. जर एखाद्या सांगितलं ऐकला गेलं तर नंतर मारामारी आहेच आहे. ते कुठलं खूप चुकलेलं आहे. पण तसं पुन्हा दोघांना पाठवून दिला पण दुर्योधन ऐकला. शेवट स्वतः भगवंतानी आल्यावर सांगायला त्या दुर्योधनाला धृतराष्ट्राला सर्वांना माहिती आहे. बरं नाही बरं त्यांचं तुमचे तुम्ही भावकी आहात अर्ध पाठवतो त्यांना देऊन टाका. भांडणामध्ये काय बरं असतं का तुम्ही म्हणता त्यांचे म्हणते कोणाचं विजय कोणाचा अपजय आहे सांगितलं तरी ऐकणं गेले महाराज. शेवटला युद्ध झालं त्यांचा नाश झाला. सांगायचं काय हो की संताचं हे काम आहे सांगायचं. बरं संत केव्हाही ज्ञान झाकून ठेवू नये. तुम्हाला सांगतो मी संतांनी जेवढं कळते तेवढं उपदेश जगाला केलंच पाहिजे. हे त्यांचं काम आहे. जरी करणं गेलं की नाही दोष आहे. बरं हे दोष आहे. ऐकू दे ना ऐकू दे ते गोष्ट त्यांच्याकडे तुकारामाचा अभंग करतो. हां आपलं काम आहे तुकारामाने जाऊ साधावीत वाटे भेटी तरी भेटे कोणीतरी. आता बघा सांगत गेलं की किती ना किती आता एवढं लोक आमच्याकडे येतात. मी त्याच्याकडे मोठे महाराज नाही आहे सर्वांना माहिती आहे पण माझ्यावर किती प्रेम आहे सांगा सगळ्यांचं. बारीक ठेवा आहेत बरं वरून पण गाड्या थांबायला जागा नाही आहे. तेवढं मंडळी सगळं काय भावना असते प्रेम असते. बरं हे प्रेम प्रेमसुख देई प्रेमसुख देई प्रेमेकडे नाही समाधान. महाराज एकमेकाला प्रेम द्यावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच आपल्याला संघ यायचं आहे. हे आपण घेऊन जायचं आहे. दुसरं काही न्यायचं नाही. एवढं सांगायचं आहे. ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे. गुरु आहे. गुरु म्हणजे एक संत म्हणजे एकच वाच्यार्थ आहे. ते गुरु म्हणजे एक आपल्या हक्काचं करून घ्यायचं. संत म्हणजे कुणाचंही ऐका तुम्ही चालते असं आहे.
आणि ज्ञानी गुरुनं काय होतं, ज्ञानी आत्मदर्शन. संतांच्या संगतीने मनुष्याला देव कळतंय, देव आहे बरं, सत्य आहे, एकतरी देव आमच्यामध्ये बघा तुम्ही पहिले, नंतर बाहेर पाहायला या बरं. तुमच्यामध्येच पहिले देव आहे नाही बघा तुम्ही, प्रयत्न विचार करून. नाही गेलं ना महाराज मी बोलत नाही, तुम्ही ऐकत नाही, एवढंच जे काही सांगायचं आहे ते बघा, ह्याच्यापेक्षा नको. तसं जसं आमच्या हे पिंड आहे, ब्रह्मांड आहे, हे बाहेर पिंडात जसं आत्मरूपामध्ये देव आहे, तसं ब्रह्मांडामध्ये सुद्धा देव भरून उरलेला आहे, भरून उरलेला आहे. ह्या देवाची प्राप्ती संतांनी करून घेतलेली आहे, तर दुसरे काहीच नाही. ते म्हणतात ज्ञानी दर्शनी समाधान. तेव्हा माणसाला थोडं समाधान शांती मिळते बरं, अशाप्रमाणे म्हटलं इथं दुसरे काहीच नाही आहे. म्हणून बरेच ठिकाणी संतांची संगतीचे महत्त्व बरेच ठिकाणी काय सांगू आता, संतांचे उपकार मग निरंतर जागविती. काय सांगावं संतांचे उपकार. म्हणजे तुकाराम महाराजांनी अखंड जागरण करत असतात, आम्हाला उपदेश करत असतात संतांनी. कारण का त्यांचं काम आहे, चुकल्या माणसाला सन्मार्गाला लावायचं हे काम आहे. मी सांगतो बघा, हमेशा मी 50 वर्षापासून हे काम करत, शाळेत नागपूर, बळकुडी, डोणगाव हे सर्व ठिकाणी मी पोथी पुराण सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आणि माझ्या चटणाला गेलो होतो, चटणाचे शिष्य बघा आले बघा, तिथे मी पोथी सांगत जात होतो, रामायण सांगायला. मला मी माझ्या वयामध्ये कमसे कमी 500 मुलांना दारू सोडलं, दारू याचं बंद करायला 500 सोडून दिलं, माझ्या शब्दाला मान्य देऊ. आज ते सगळे सुखी आहेत, आनंदामध्ये आहेत. हे आपला धर्म आहे, सांगायचं कर्म आहे, आपण सांगावं. ऐका न ऐका, ऐकावी त्यांची चुकी त्यांच्याकडे, पण न सांगता राहणं आमचं चूक. आम्हाला काय करायचं आहे असं म्हणणं चूक आहे, आमचं चूक आहे. ते जेवढं कळते आपण जगाला उपदेश करा, आपण स्वतः चलावं, उपदेश करा. तुकाराम स्वतः चालले, उपदेश केले म्हणून त्यांची अभंग ठरलेला आहे. ते लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, ते लोक त्याला मानत नाही. तुम्ही बघा, लोक त्याला मान देत नाही. तो त्याला आता काहीतरी माझ्याकडे चूक असलं तुम्हाला सांगितलं काय महाराज माहीत नाही काय म्हणतात, तुम्ही सरळ म्हणता नाही सांगा. म्हणून पहिले आपल्याकडे बघायचा, नंतर असं गोष्ट सगळे तुकाराम महाराजांनी स्वतः अनुभवा आले अंगा, स्वतः अनुभव घेतले त्यांनी आणि जगाला उपदेश केलेले आहेत. म्हणून त्यांच्या शब्दाला आज अभंग ठरलेला आहे, मला दुसरं काहीच नाही. म्हणून ते म्हणतात. आणि गुरु त्या ठिकाणी त्यांनी ज्ञान आहे, ज्ञान आत्मदर्शन होतं माणसाला, त्यातून माणसाला समाधान शांती प्राप्त होतो. एवढ्याकरिता संतांची संगती पाहिजे. आज गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि जास्त पूर्ण तास झालेला आहे. बोलायचं कारण का पावसाचं भीती आहे, भरपूर श्रोते आलेले आहेत, परिसरातल्या सर्व मंडळी आलेले आहेत, बाहेर थोडंसं आहे, मध्ये तेवढेच आहेत. त्याच्यातून आमच्या वैदिक संख्या तरी बरंच जास्त आहे. आणि परमार्थामध्ये संख्या थोड्या पुरुषापेक्षा जास्त असते. त्यांची श्रद्धा प्रेम थोडं जास्तच आहे. म्हणून तरी सरकार त्यांना दिले, पण सरकार तुम्हाला त्याला माहिती आहे बघा बाहेरची भक्ती जास्त आहे म्हणून त्यानंतर त्यांना दिलं आहे सरकार. सिद्धरामय्या 2,000 रुपये तुम्हाला काही देतो, तू संख्या त्याच्यावरती वाढवा, तुम्हालाही म्हणताय मी समजा. पण कुठे बांधते त्यांचे लोक अचानक आलं तर तिथं इथं दूर दूर बसले, तो सगळ्या कट्ट्याने बसते बघा, मध्येच येत नाही कोट. बरोबर आहे त्यामध्ये मला तसं नाही आहे. सर्वांची भक्ती आहे, नाही असं नाही, पुरुषांचे आहे, स्त्रियांची आहे, सर्वांची आवड आहे, प्रेम आहे आणि राहणं बरंही आहे, दुसरं काही नाही. म्हणून एक माझ्या शब्दाला मान 2 वर्षाला आणि गुरु म्हणून एक किंवा त्यामध्ये काही बरेच लोक भक्तही आहेत, आमचे प्रेमाचे माणसं आहेत. पण शिष्य तसं नाही असलं, प्रेमाचे त्यांच्यापेक्षा जास्त प्रेमा, शिष्यापेक्षाही प्रेमाचे आहेत. ते सुद्धा मंडळी इथं आलेले आहेत आवडीनं प्रेमानं. म्हणून त्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी ज्ञान असतो आणि संत ज्ञान आपण स्वतःकडे बसावं, ज्ञान श्रवण करावं, दुसरं काही ऐकू नये. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिशन्ति ते ज्ञान ज्ञानीनां तत्त्वदर्शिनः. तेव्हा ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अत्ती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आणि संताला भेटे असताना आणि त्यांनी प्रणिपात करावं, म्हणजे पाया पडावं. तुम्हाला जे कळणं गेले, काय शंका असेल तर शंका म्हणजे काय, परमार्थ शंका असायला पाहिजे. तर काही ऐकायला जाऊ नये. नाहीतर एक गुरु शिष्याला म्हटला म्हणून काही प्रश्न विचारले, त्या शिष्य काही नव्हता, उभं जेवण झोपायचा होता. मग प्रश्न विचारमध्ये काय विचारू चिंता पडलं. त्या दिवशी गावात पंढरपूरला घेता एक वारकरी, त्याचं जेवण होतं गावात, वारकरी जेवण.
गुरुकडे आता एक वारकरी पाठवून देऊ, तुमचं मुलांना जेवण आहे. माळकरी आहे की हे माळकरीचा आहे वारकरीचा आहे घेऊन जा. मग त्यांना आल्यावर जेवायला बसला होता. पत्र्याचं घर होतं पत्र्याचं. आणखी त्या घरावरही एक आवळ्याचं झाड होतं. आवळा असतं की आवळा गोड झाड होतं. वारा सुटला ते आवळ्याचं एक फळ तुटून पत्रावर पडलं. आणखी ते असं पत्र असं पाणी जायला स्लो राहतात नाही खाली, ते गुळगुळ करत खाली पडलं. मग इथं बसले ठेवले बांधल्यावर मग म्हशीचं वांठू ते एकदम ते फटफट आवाज केला की भ्या केलं. ते घाबरून बरं ते आवळ्या खाली पडल्या काय पडलं की म्हणून घाबरून भ्या. त्याला म्हटलं गुरुला विचारा हे शब्द कसं सांगतं की बघू. आणि आला गुरु महाराज तुम्ही प्रश्न विचारा म्हणता. विचारू का? विचार. फट गुळगुळ फट भ्या सांगितलं. आता खट बोलून फट भ्या सांग काय सांगा गुरु सांगा असं विचारतो मी काय सांगू सांगा. काहीतरी परमार्थ ज्ञान विचारलं की बरं असतंय माणसाला. सांग काही कळत थोडं सांगायचं बघा. म्हणजे बघा पूर्ण ज्ञान तरी ब्रह्मदेवाला कळत नाही आहे. मला माहिती आहे नाही भागवता दृष्टांत आल्यावर सनकादिकाने प्रश्न विचारले ब्रह्मदेवाला. कळणं गेलं महाराज सांगायला येणं गेलेलं आहे. कथा नाही तुम्ही बघा ह्याच्यामध्ये. ब्रह्मदेव सांगायला आले परेशान झाला ब्रह्मदेव. सनकादिकाची मुलं आहेत ब्रह्मदेवची मुलं मानसपुत्र होते. सांगायला ब्रह्मदेवाला आला नाही. तेव्हा विष्णूचा प्रार्थना केला. हंसपामध्ये उपदेश केला येऊन त्यानं. जेवढं कळते आपण तेवढं सांगू कळत आणि बघून आमच्यापेक्षा मोठ्याला विचारून सांगायला येते. पण काही विचारा तुम्ही परमार्थ ज्ञानच विचारा किंवा कसलाही प्रश्न विचारायला नको आहे. काय विचारता तो असे प्रश्न सुद्धा असे बरेच प्रश्न आपण सांगितले वेळ नाही. बरं पावसाचा याच्याने घेऊ करून भरपूर मंडळी बरं आहे आज आलेले. थोडं सकाळपासून पाऊस नाही म्हणून ते बरेच मंडळी आलेली आहेत आणि येतात ते वर्षाला परिसरातल्या सर्वांनी. पण एकच सांगायचं आहे संताला शरण जावं. संताकडून आपल्याला ज्ञान घ्यायला पाहिजे. संतापाशी बसून संसार ज्ञान कधी घेऊ नये. परमार्थ जे कळत नाही आहे परमार्थ पण देवाविषयी ते ज्ञान जरी एवढं कळणं विचारून समाधान शांती माणसानं घ्यावं एवढंच अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याकरिता इथे म्हणतात सत्संगती सगळ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान आणि का नाही साधन सत्य जाण उद्धवा. सांगितले भागवतामध्ये उद्धवाला भगवंतानी संतांच्या संगतीशिवाय मला प्राप्त करून एकदा दुसरं साधन नाही उद्धवा. म्हणून संगतीनंच आणखी देव म्हणजे काय आत्मा म्हणजे काय परमात्मा म्हणजे काय आम्हाला कळतंय. बरं एवढं साधन आहे. त्याकरिता इथं संजयसुद्धा म्हणतात राष्ट्राला ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी विजय आहे. विजय एवढं सगळं ऐकलं बरं. गीता बघा अर्जुनही ऐकलं आहे पण संजय ऐकलं आहे धृतराष्ट्र ऐकू लागलाय का ऐकला लक्ष ते काय करते सांगा. इतकंच लक्ष आहे त्याला माझा विजय आहे किंवा ते पांडूच्या पोराचा विजय आहे का माझा विजय आहे माझ्या पोराचं किंवा पांडूच्या पोराचं. त्याने माझं पांडूचं म्हटल्यावर माझ्या भावाचा कधी चुकून म्हटला नाही. बघा तुम्ही माझं आणखी माझ्या भावाचं म्हटलं नाही पांडूचे उचलता. एवढं जे काही दृष्ट होता बरं भ्रष्टाचार म्हणून त्याची हालत तशी झालेली आहे. ते म्हटलं मामका पांडवाश्चैव कुमकृत संजय हा पहिलं विचारलं त्यानं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किमुकुर्वत संजय हा हे प्रश्न विचारले. शेवटला म्हटलं आहे ना ऐकून ह्यानं म्हटलं मध्ये आंधळा आहे बाहेर आंधळा आहे. म्हटलं विजय कुणाला आहे सांग. ज्ञान सांगू नको मला म्हटलं धृतराष्ट्रानं हे ज्ञान सांगू नको मला विजय कुणाला आहे सांग. ते म्हटलं यत्र योगेश्वर कृष्ण ज्या ठिकाणी भगवान कृष्ण आहे आणि योगेश्वर कृष्ण ज्या ठिकाणी आणि यत्र पार्थ धनुर्धर अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय आहे. त्याचं दृष्टांत माऊली लिहत असताना संत तेथे विवेका असं गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आरती जैसा. त्याचं माऊलीनं अनेक वयत 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये केलेले आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त म्हणून आणि आपण एवढंच अर्ध तास होऊन गेलं आहे. बरं अर्ध तास वगैरे झालेला आहे. होईल मी अजूनही सांगू शकतो पण वेळ भरपूर श्रोत मंडळी येतोपर्यंत आज प्रसादाला वेळ होते आणि त्याकरिता एवढं सांगायचं आहे संतांच्या संगतीशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. सत्संगती आपण केलं पाहिजे. त्याच्याकडे ज्ञान घ्यावं आणि भगवंताचं चिंतन करावं. कलियुगामध्ये साधन दुसरं नाही आहे. कलियुगी हरिकीर्तन करिता करणे अधमजन. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ आहे सोपं आहे सर्वांना करण्याकरिता येतोय. म्हणून देवाचं नामस्मरण करावं. आपलं संसार काम भार टिकेनं
हे आनंदानं करत जावं. हेच अत्यंत महत्त्वाचं जीवन आहे जगाचं आमचा असं सांगणं आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमा कार्यक्रम आपल्या आश्रमात होऊ लागले. आल्यापासून पहिले गावात होतो हेडगापूरला, नंतर जे काही रक्षामध्ये थोडे दिवस झालं, त्यानंतर आता इथे 11 वर्ष झालं बरं ह्या वर्षाला. 11 वर्षापासून आपल्या आश्रमामध्ये आणखी इथं कार्यक्रम होऊ लागलेला आहे. सर्वांनी परिसरातले आपल्या सर्व मंडळी आता किती गावचं नाव हे दुसऱ्या घेऊन समजा येतात, सर्वांनी येतात फार आवडीनं प्रेमानं. परवा मी एकादशीला चिपळूणला प्रवचनाला गेलो रात्री आणि रक्षाला प्रवचन केलं. चिपळगाव कोरेकर डोणगाव निंदळी आणि आपले काही कणजीचे बरेच लोक आलेले आहेत. रक्षा नागूर बाबजी ते रक्षा आता बळकुणी आहे, बरेच मंडळी नेटूर के नेटूर बी आणि कोटिगा सगळ्यात माझे शिष्य भरपूर आहेत. बाहेरसुद्धा हैदराबादला आहेत, इकडे महाराष्ट्रामध्ये आहेत, काही आंध्रामध्ये सुद्धा आहेत. तर काही नाव चुकले असतील गावचे ते गोष्ट वेगळं आहे. पण चटणाचे काही आलेले आहेत, हालणीचे बरेच आलेले आहेत. हालणीचे काल आले ते मला पूजा करणं होतं म्हणून कालच येऊन गेले. पूजा करून भेटून मला ते महाराज आता सप्ताह आहे का ते सेवा द्या आम्हाला. ठीक आहे बाबा करूत कसं काही. आणि एक गोष्ट आहे आता ते पुढचं जे काही सांगते तुम्हाला. आणि आज गुरुपौर्णिमा निमित्त म्हणून गुरुचंच महत्त्व सांगा. गुरुपासून लाभ काय आहे? एकच लाभ आहे, समाधान शांती. त्याच्याकडून ज्ञानाची प्राप्ती आहे, समाधान शांती आहे. बरं त्याकरिता आज मोठ्या आनंदाने नाचत गाजत मी रथ नको म्हटलं धनाजीला वगैरे मला पैसे घातला होता वापस देणं म्हटल्याकरिता आता आणावं लागलं. ही गोष्ट वेगळा आहे. काय करायचं तुमच्यावर चालत येते. एक गोष्टी असं हनुमंत होतं का बघ गाडगे आज त्यांनी वाढलेले आहेत अचानक. हे बघा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पुढे माझे सर्वांना जायचं आहे. ते सुद्धा माझी बरंच सुरुवात केली बरं नाही असं काही नाही आहे. माझ्या कीर्तन जात असताना कीर्तनला घेऊन जायचं यायचं. आणि तिने शिवा नागूरमध्ये शिरपतराव, बेळकेमध्ये दत्तू आणि तीन शाळा आणि म्हणते मला भरपूर सेवा केली बरं नाहीच काही नाही आहे. पण काही प्रसंग असते त्यामुळे माणूस दूर होते, हा गोष्ट वेगळा आहे. पण सेवा भरपूर माझं त्यांनी केलेली आहे. आणि आज त्यांनी नाही तर असते जगामध्ये होत असते समजा. त्याकरिता राहावे प्रत्येक एकमेकांना प्रेमानं राहावं, एकमेकांना सुहृदपणा राहावं. प्रेम सुख कधी आता सांगितलं बघा, एकमेकाला प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. मला काहीच नाही, हेच न्यायचं आहे, दुसरं काही नाही. मत्सर द्वेष भावना असलं काही अंतःकरणातून दूर केलं पाहिजे. आणि एक सुहृदपणानं वागणं हे अत्यंत महत्त्वाचं असं. तुम्ही सगळे लोक हे माझ्याकरिता प्रेमानं मी सांगितलं की येतात. आणि ते आजकाल बघा सर्वांना आनंद आहे बरं. गुरुप्रसाद एक संताची प्रसाद आपण येतात फार आनंदाने येतात. तुम्ही दरवर्षी हे प्रवचन ऐकता. त्यावर्षी मी कीर्तन ठेवलं नाही. पाऊस निघाले मला आनंदही नाही बरं. माझं बोटाचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याकरिता मी यावर्षी कोणालाही त्यांना सांगितलं नाही बरं काय करायचं म्हणून. प्रवचनापुरतेच मी होत म्हणून आज ते थोडं भजन करतील. नंतर कार्यक्रमाला विराम. आणखीन गोष्ट काय पाऊस निघाले रात्री जास्त विशेष ऐकायला येणं गेले तर मंडळी आता जेवढ्या आहेत ना तेवढा येणं गेलं रात्री ऐकायला. पुढचे 5-50 लोक बसतात ऐकायला. त्याकरिता त्यांनाही बरं वाटणं का दिवसाला एवढं लोक येतात प्रवचन महाराजांचं रात्री कीर्तनला आमचं कोणी येणं गेलं असं वाटते मनात तरी. नाही काही राहू दे करतात ते गोष्ट वेगळं आहे. पण यावर्षी मी कीर्तनाला सांगितलं नाही पावसामुळे म्हणा मला तो तब्येत बरोबर नसल्यामुळे त्याची काही व्यवस्था नाही केली. अजून एक काय सूचना म्हणजे आता ते मला सांगतील. आणि 2025मध्ये तिने सप्ताह करायची अपेक्षा आहे. आमचं मोठं सप्ताह मी इथं येऊन 12 वर्ष होतो आहे आणि मला होतात 75 वर्ष. म्हणून आपल्या सर्व काही मंडळींची आवड आहे की सप्ताह एक मोठं करणं म्हणायचं. तसंच आम्ही कालसुद्धा 15 ते 22 फिक्स केलेल्या आहेत मेमध्ये. पुढच्या वर्षी मेमध्ये आता एकाच्या शेखर महाराजची तारीख मिळालं आहे आम्हाला. आणि उरलेलं तारीख शेखर महाराज ती मिळाल्यावरच आहे. ते मी या मागून येतो म्हटलं शेखर महाराजांनी उरलेले महाराजांना जाऊन भेटायचं आहे. एक बार किती का खर्च होईना खूप छान सप्ताह असं सगळ्यांच्या मदतीनं आपल्या परिसरातल्या आता सगळे गावचं सुद्धा सर्वांच्या आवडीनं मदतीनं आपले नागूर आहे, रक्षा आहे, चिपळगाव कोरेकर नेटूर के नेटूर बी डोणगाव असं बरेच लोकांनी तर निंदळीचे आलेले आहेत. बेडकुंदा आहे, बरेच आपले मंडळी आहेत. सर्वांच्या एक प्रेम आवडीनं प्रेमानं एकदा मिटिंग घेऊन आणि आपल्याला एक सप्ताह करायची विचार आपला चाललेला आहे. दुसरं सूचना म्हणजे सप्त्यामध्ये जे जेवण आहे तर आता पोरा फिक्स झालेले आहेत. पोरा जेवण घेतलेले आहेत. आता एकही शिल्लक नाही. जे शिल्लक होतं ते सुद्धा घेतलेले आहेत. आजच पोरा घेतलेले आहेत. आणि शेवटचं तरी काढायचं
आमचे पंडितराव निठोरे पोरा म्हटलं की का खर्चेना काढायचं मला द्या, त्यांची आवड आहे ते त्यांनी घेतलेली आहे. तर काही कपडे समजा सर्वांची प्रेम आहे, सर्वांची आवड आहे, सर्वांची भावना आहे म्हणून आणि कोणतेही कमी न पडता आणि इथे कार्यक्रम छान होत असतात. बघा मी काय पाठकाला त्यांनी स्वतः म्हटले मला एक गुरुपौर्णिमेचे प्रसाद द्या, मला महाप्रसाद द्या. आणि ह्या वर्षी खाली होतं, आता पुढच्या वर्षी आणि महाप्रसाद सेवा मी सांगतो नीलकंठ निठोरे निठूर ते रक्षाचा पण निठूरला राहतात घरमधून त्यांनी येतात. त्यांचं अपेक्षा आहे नीलकंठ निठोरे रक्षा म्हणा. व त्या सध्या घर बांधलं निठूरला. म्हटले महाराज माझं नाव डिक्लेअर करा, मी पुढच्या वर्षी आणि गुरुपौर्णिमेचं महाप्रसाद मी करणार आहे म्हणून. असं काय काय करणार त्यांची मनानं बघा असं होत असते. त्यापेक्षा आणि पुढचं एक सांगितलं माझं नाव घ्यायचं नाही, त्यांचं होत असते असं ते. म्हणजे बघा आपण कर्म चांगलं करायला पाहिजे, देव सहाय्य आपण करतो आहे ना. सांगा तू काय म्हणे सत्य बस एवढंच, दुसरं काहीच नाही. आपलं सहाय्य भगवंताने करत असतो की ते होतच असते, सुद्धा काही कमी पडत नाही. तसंही त्या आजारचे प्रकाशाचे शिष्य बारावडच्या प्रेमानं आणि त्यांनी प्रकाश पाटील त्यांचे घरवाले अति श्रद्धेनं भक्तीनं आजचं महाप्रसाद सेवा आणि आवडीनं प्रेमानं केलेली आहेत. परवाच मला कपडे घेतले होते लग्नामध्ये, अजूनही या कपडे आणि ती प्रशंसा नको कोणाची सांगू नये म्हणून आता पुन्हाही कपडे आणून त्यांनी केलेले आहेत. बरं असं इच्छा सर्वांना आपल्या शिष्यमंडळींना प्रेमाच्या मंडळींना देवाने सुखी ठेवू द्या आणि आनंदात सगळे आपण राहू तर एवढी सांगून आपल्या शिकला विराम देवतं. कारण का वेळ होते किंवा जेवायला वेळ होते, कोणाला माहिती आहे पावसाचं काळ आहे, येऊ खरं जागा नाही तर थांबायला. आणि आपले प्रकाश पाटाचे पुढे वडील आलेले आहेत, ते सुद्धा फार सात माणसे सुरुवातीपासून सर्वांनी त्यांचे कुटुंब बरेच मंडळी इथे आलेले आहेत आवडीनं प्रेमानं. असं सर्वांनी वर्षाला तुमचं जेवण म्हणजे घ्यायचं असं काही नाही, वर्षाला घेत जावा. कोणाचं काय प्रसाद असं ना, वर्षाला येऊन हे महाप्रसाद सेवा. आणि पुढे बघा सप्त्यामध्ये भागवत आहे 7 दिवस, माझं भागवत आहे. मी शेखर मला सांगत म्हटलं ना आमचे ते होणार मला अष्टके मला तुम्हीच सांगा म्हटलं आहे तुम्हाला हे शिंत वगैरे तबला वगैरे आणून करून तर तुम्हीच सांगा भागवत कथा तुमचं बरं वाटते. सुखी भाषामध्ये म्हणतात लिहिता आणि भागवत मी सांगणार आहे. पोरा 8 कीर्तन बाहेर देणार आहे महाराजांना. 8ला 8 कीर्तन दुसरे चांगले महाराज नामांकित महाराज आपण द्यायचं आहे. बरं त्यांचं कीर्तन आपण सर्वांनी परिसरातले लोक येऊन अवश्य कीर्तनाचे लाभ घ्यावा. आणि सांगतो तुम्हाला आणि अशा मोठ्या संतांचे कीर्तन म्हटलं की नाही लोक भरपूर येतात नाही सांगा पाटील येतात बरीच गाड्या येतात. बरं येतं तेव्हा सत्ता कीर्तन व्हायचं जागा रक्षा पण नीट गाड्या थांबतो तर मागे सत्ता कीर्तन रक्षा पण नीट पण गाड्या थांबतो. ते एक सूचना आहे. आणि सेवा म्हणून तुम्ही यावं कसं कीर्तन बोल ना शिवाजी सेवा म्हणून तुम्ही यावं असं आहे. बरं कीर्तन ऐकायला महाराजांची सेवा म्हणून तुम्ही सगळ्यांनी येऊन ऐकून जावं एवढंच सांगायचं आहे. बरं असं बरोबर आहे की एवढं सांगायचा. आजचा विषय म्हणजे काय गुरुचं महत्त्व. गुरु म्हणजे काय, जसं सूर्य उदय झाला की अंधकार दूर होतो तसं ज्ञानानं आपल्या अंधकार दूर होतो. तो ज्ञान म्हणजे संतापासून गुरुपासून आपण घ्यायला पाहिजे असं संताचं म्हणणं आहे. आज आपल्या विचारानं यथामतीनं मी आज सेवा केलेलं आहे. अर्धा तास वगैरे झालेलं आहे. बरं आता महाप्रसाद सुरुवात होईल. आमचे कार्यकर्ते मंडळी आणि सर्वांनी व्यवस्था भरपूर करा, कोणाकडे पडू देऊ नका, लवकर जेवण होते. काही ठिकाणी बैली घेऊन टाका वाढायला, काही ठिकाणी पुरुष टाका, त्याचं त्यांना वाढा, तुमचं तुम्ही वाढा. इकडे एक 4 पीठ ताट, इकडे एक 4 पीठ ठेवून घ्या टेबल, तिकडे 4 ठेवून घ्या टेबल. बरं म्हणून सर्वांनी लवकर पुन्हा माहिती आहे संध्याकाळी काय होते कळत नाही आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित त्यावर सर्व जेवण करा. प्रसाद महाप्रसाद आलेले सर्व उपाशी कोणी जाऊ नका. उशीर का होणार थोडे बहुतेक सर्वांनी महाप्रसाद घेऊन. आणि परवा आम्ही बार्शीला गेलो आणि पाटाचं म्हटल्याचं म्हणजे तिथे होतं. या मित्रांना आम्ही गेलो दोघं मित्रचे आहे. महाराज ते असं देवळमध्ये फक्त बघायला म्हणजे तुम्हाला चांगलं जेवा बार्शी सगळ्यामध्ये फिरत राहायचं. भरपूर लोक होते बरं तिथे. तसं सर्वांनी जे काही व्यवस्थित जेवण करून आणि त्यांनी आवडीनं केलेले आहेत महाप्रसाद सेवा. सर्वांनी आवडीनं वाढणारी आवडीनं वाढा आणि घेणारे आवडीनं घेऊन प्रेमानं प्रसाद घ्यावं एवढी सांगून विषयाला विराम करतो. आणि पुन्हा पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला सर्वांनी आज सूचना देतो न चुकता घेऊन महाप्रसाद घेऊन जावं.
पुन्हा पुन्हा काय सांगायचं नाही आहे. वर्षाला एकदा आमचं तुमचं भेटगाठ होते बरं ह्या निमित्तानं. हमेशा काय कधी आले कधी नाही होते बघा. आता हैदराबादच्या काही येतात हमेशा गुरुपौर्णिमा निमित्त म्हणून इथं आज हैदराबादचे आले, काही मुंबईचे आमचे पंडित वगैरे आज आले गुरुपौर्णिमा निमित्ताने. पुण्याचे काही येणार होते आले असतील वाटताले, पण अजून मला भेटले नाही. तर येणार येतो म्हणून सांगितले बरं माझ्या. ते बेळकुडीचे काही चौधरीची बेळकुडीची अशी शिवमंडळी आलेली आहेत बरेच आणि आलेले आहेत बरं सर्व. आणि सर्वांनी पुन्हा असंच वर्षाला येऊन आणि प्रसादांची जेवढं जे काही प्रसाद होतो तो प्रसाद आहे बरं का, ते प्रसाद आहे म्हणून ते प्रसाद सेवन करावे एवढीच आम्ही सगळ्याला विराम देतो. आणि पुन्हा पुढच्या वर्षी आम्ही तुम्ही आवडीनं प्रेमाला येऊन भेटू. तर त्या भगवंताला प्रार्थना करू की सर्वांना भगवंताने सुखी ठेवणे. असंच आम्ही तुम्ही जात राहू एवढी सांगून सगळ्याला विराम. पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल